इकडे पुण्यामध्ये डी.एस. कुलकर्णी यांच्या घरावरती आणि कार्यालयावरती छापे टाकण्यात आलेले आहेत। जंगली महाराज रोडवरती जे कार्यालय आहे त्यावरती ईडीने छापे टाकले। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। ईडीची 2 पथकं डी.एस.केंच्या कार्यालयामध्ये पोहोचलेली आहेत। आढावा घेतलाय मिकी घई यांनी। डी.एस. कुलकर्णी यांच्या घरी आणि कार्यालयावर पुन्हा एकदा ईडीने या ठिकाणी कारवाई केलेली आहे। छापेमारी सुरू आहे। आता मी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर असलेलं हे डी.एस.केंचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आहे। जर आपण इथं बघितलं तर ईडीचे अधिकारी पोहोचलेले आहेत। जवळपास 3 ते 4 अधिकारी आतमध्ये गेलेले आहेत। वेगवेगळे जे कागदपत्र या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी तपासतायत। ते जर आपण या कार्यालयाच्या बाहेर बघितलं तर जे सीआरपीएफ आहेत ते जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, जेणेकरून कुणीही आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये। डी.एस. कुलकर्णी यांच्याकडून कोर्टात पुन्हा एकदा अर्ज करण्यात आलेलं होतं की मला माझ्या बंगल्यात अर्थात माझ्या घरात आणि माझ्या कार्यालयामध्ये जाऊन काही कागदपत्र या केसच्या संदर्भात जे महत्त्वाची आहेत ते काढण्याची संधी मिळावी, असं अर्ज कोर्टामध्ये करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर आता त्यांना कोर्टाने खरंच परवानगी दिली आहे का, हे कागदपत्र नेमके कशासाठी काढले जात आहेत, ईडीचे अधिकारी या ठिकाणी येऊन कुठले महत्त्वाचे कागदपत्र या ठिकाणी काढतायत आणि काय नेमकी कारवाई पुढे डी.एस.केंवर होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता सर्वात मोठी बातमी अर्थात डी.एस.के यांच्या घरी आणि त्यांच्या कार्यालयावर पुन्हा एकदा ईडीने छापेमारी केली आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकर मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।